चांगला काळ म्हणजे आपण चांगल्या विचारांमध्ये जगत होतो. मानवाच्या आयुष्यात चांगला काळ आणि वाईट काळ हे दोन्ही काळ असतात. पण मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर काळ स्वतः कधी चांगला किंवा वाईट नसतो. काळ म्हणजे फक्त घटनांची एक मालिका. मात्र त्या काळात आपण कोणते विचार करतो, कशा भावना अनुभवतो, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे कशा दृष्टीने पाहतो, यावरून तो काळ आपल्याला चांगला की वाईट वाटतो. त्यामुळे चांगला काळ म्हणजे आपण चांगल्या विचारांमध्ये जगत होतो. ही संकल्पना केवळ तत्वज्ञान नाही तर मानसशास्त्रानेही सिद्ध केलेली एक महत्त्वपूर्ण बाब आहे. नंबर एक, विचारांचा काळावर होणारा परिणाम. मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह सायकोलॉजी संज्ञात्मक मानसशास्त्र या शाखेनं स्पष्ट केलं आहे की आपलं विचार पद्धतीचं स्वरूप आपल्या भावनांवर, वर्तनावर आणि अखेर आयुष्याबद्दलच्या दृष्टिकोनावर थेट परिणाम करतं. सकारात्मक विचार बरोबर ऊर्जा, आत्मविश्वास, आनंद, समाधान. नकारात्मक विचार बरोबर चिंता, तणाव, असंतोष, असुरक्षितता. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला नोकरी गमावण्याचा अनुभव आला तर त्याच्या मनात दोन प्रकारचे विचार येऊ शकतात. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ही एक नवीन सुरुवातीची संधी आहे. दोन्हीही घटना सारख्याच आहेत, पण विचारांची दिशा बदलली की काळाचं स्वरूप बदलतं. नंबर दोन, चांगल्या विचारांची मानसशास्त्रीय मुळे. अनेक संशोधकांनी सेलिगमन 1990, फ्रेडरिक्सन 2001 दाखवून दिलं आहे की मानवी मेंदू पॉझिटिव्ह इमोशन्स जपण्यासाठी आणि त्यावर आधारित अनुभव अधिक ठळकपणे आठवण्यासाठी तयार झालेला असतो. पॉझिटिव्ह सायकोलॉजी या क्षेत्रात संशोधन सांगतं की कृतज्ञता, दयाळूपणा, आशावाद आणि आत्मविश्वास हे घटक जितके जास्त तितका चांगला काळ अनुभवण्याची शक्यता जास्त. ब्रॉडेन अँड बिल्ड थेरी, फ्रेडरिक्सन 2001 यानुसार सकारात्मक भावना आपले विचार विस्तारतात, नव्या संधी दाखवतात आणि जीवनाबद्दलचा अनुभव समृद्ध करतात. म्हणूनच ज्या काळात आपण चांगले विचार मनात बाळगतो तो काळ आपल्याला चांगला वाटतो, कारण आपली मानसिक ऊर्जा त्या दिशेने प्रवाहित होते. नंबर तीन, आठवणी आणि विचार. मानवी मेंदू भूतकाळातील आठवणींचं फिल्टरिंग करतो. म्हणजे ज्या आठवणींना आपण चांगल्या विचारांशी जोडतो त्या आठवणी गोल्डन टाईम म्हणून स्मरणात राहतात. लग्न, मुलांचा जन्म, यश, प्रवास हे सर्व अनुभव त्या वेळेच्या आपल्या मानसिक स्थितीवर अवलंबून आहेत. जर त्या काळात आपण सतत तणावाखाली असलो तर अगदी यशही आपल्याला अपूर्ण वाटतं. उलट जर विचार सकारात्मक असतील तर लहान सहान गोष्टी देखील मोठं समाधान देतात. त्यामुळे मानसशास्त्रात असं म्हटलं जातं की मेमरी इज नॉट ऑफ इव्हेंट्स बट ऑफ इमोशन्स अटॅच टू धोस इव्हेंट्स. नंबर चार, वाईट काळाची मानसिकता विरुद्ध चांगल्या विचारांचा दृष्टिकोन. बऱ्याचदा लोक म्हणतात तो काळ खूप वाईट होता, पण काळ स्वतः वाईट नसतो. त्या काळात आपण कसे विचार केले हाच त्यामागचा खरा गाभा असतो. वाईट काळ बरोबर नकारात्मक विचारांनी व्यापलेला काळ. चांगला काळ बरोबर सकारात्मक विचारांनी समृद्ध केलेला काळ. उदाहरणार्थ, संकटाच्या वेळी काही लोक पूर्णतः खचून जातात, तर काही जण तेच संकट जीवनातील महत्त्वाचा धडा मानतात. फरक फक्त विचारांमध्ये आहे. नंबर पाच, चांगले विचार निर्माण करण्यासाठी आवश्यक मानसशास्त्रीय सवयी. चांगल्या विचारांचा सराव हा सहज येत नाही, त्यासाठी विशिष्ट मानसिक सवयी जोपासणं गरजेचं आहे. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. दररोज 3 चांगल्या गोष्टी लिहिण्याची सवय ठेवली तर सकारात्मक विचारांची घडी बसते. स्वतःशी संवाद, सेल्फ टॉक. मी हे करू शकतो, मी यशस्वी होऊ शकतो, अशा वाक्यांचा प्रभाव खोलवर पडतो. ध्यानधारणा, माइंडफुलनेस. वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करणं नकारात्मक विचारांचा प्रवाह थांबवतो. सकारात्मक नाती, हेल्दी रिलेशनशिप्स. चांगल्या लोकांच्या सहवासामुळे आपोआप चांगले विचार मनात रुजतात. आनंददायी क्रिया, एंगेजमेंट इन ॲक्टिव्हिटीज. छंद, कला, संगीत, निसर्ग हे सर्व विचारशक्तीला निरोगी ठेवतात. नंबर सहा, संशोधनातून मिळालेले निष्कर्ष. बारबारा फ्रेडरिक्सन 2001 यांच्या संशोधनानुसार सकारात्मक विचार मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला उत्तेजित करतात, ज्यामुळे निर्णय क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सर्जनशीलता वाढते. मार्टिन सेलिगमन, पॉझिटिव्ह सायकोलॉजी यांच्या मते हॅपीनेस इज नॉट फाउंड इन सर्कमस्टन्सेस बट इन द माइंडसेट विथ विच वी लिव्ह धोज सर्कमस्टन्सेस. जर्नल ऑफ हॅपीनेस स्टडीज 2015 यामधील एका अहवालानुसार जे लोक नियमितपणे कृतज्ञता व्यक्त करतात त्यांना आपला भूतकाळ अधिक चांगला काळ म्हणून आठवतो. नंबर सात, कथात्मक उदाहरण. राजेश नावाचा एक तरुण अभियंता कॉलेजमधून बाहेर पडल्यावर त्याला पहिली नोकरी मिळाली. नोकरी साधी होती, पगार कमी होता, पण राजेश नेहमी विचार करत असे, ही माझ्या आयुष्याची सुरुवात आहे, मी शिकतोय, पुढे मोठं करणार आहे. तो काळ त्याच्यासाठी चांगला काळ ठरला, कारण तो सतत शिकत राहिला, सकारात्मक विचार करत राहिला.
काही वर्षांनी तो उच्च पदावर पोहोचला. जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा म्हणतो, पगार कमी होता पण मी स्वप्न बघत होतो, मेहनत करत होतो, आनंदी होतो. तोच माझा चांगला काळ होता. इथे लक्षात घ्या की परिस्थिती साधी होती पण विचार महान होते. नंबर 8. सामाजिक आयुष्य आणि चांगले विचार. मानव सामाजिक प्राणी आहे. समाजात राहून त्याचे विचार बनतात. ज्या समाजात सकारात्मकता, सहकार्य, मदत, प्रोत्साहन असतं, तिथे लोकांना जास्त काळ चांगला वाटतो. जिथे नकारात्मकता, टीका, अविश्वास पसरलेला असतो, तिथे लोकांना अगदी सुखसोयी असूनही काळ वाईट वाटतो. नंबर 9. चांगल्या काळाची वैयक्तिक व्याख्या. प्रत्येक व्यक्तीसाठी चांगला काळ वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. एखाद्यासाठी तो आर्थिक स्थैर्याचा काळ असू शकतो, दुसऱ्यासाठी कुटुंबासोबत घालवलेला वेळ, तर कुणासाठी आत्मविकासाचा, अध्यात्माचा काळ. पण सामायिक धागा म्हणजे त्या काळात आपण केलेले चांगले विचार. नंबर 10. मानसिक आरोग्य आणि चांगले विचार. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सकारात्मक विचार ही पहिली पायरी आहे. तणावावर नियंत्रण, डिप्रेशन कमी करण्यास मदत, आत्मसंतोष वाढवणे, प्रतिकारशक्ती वाढवणे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार मानसिक आरोग्य हे केवळ आजार नसणं नाही, तर सकारात्मक मानसिक कल्याणाची अवस्था आहे. नंबर 11. चांगले विचार आणि भविष्य निर्मिती. जे लोक भूतकाळात चांगले विचार जगतात ते भविष्याबद्दलही आशावादी राहतात. त्यांच्या आठवणी त्यांना प्रेरणा देतात. त्यांचा आत्मविश्वास भविष्यातील आव्हानं पेलण्यासाठी उपयोगी पडतो. त्यामुळे चांगला काळ फक्त भूतकाळापुरता मर्यादित राहत नाही, तर वर्तमान आणि भविष्य दोन्ही बदलतो. नंबर 12. नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी CBT. नकारात्मक विचारांची चौकशी करून त्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून बदलणं. जर्नलिंग. दररोजचे विचार लिहून काढणं, त्यातून नकारात्मक विचार ओळखणं. ॲफर्मेशन्स. सकाळी दिवसाची सुरुवात सकारात्मक वाक्यांनी करणं. व्हिज्युअलायझेशन. स्वतःला यशस्वी, आनंदी स्थितीत कल्पना करणं. चांगला काळ म्हणजे आपण चांगल्या विचारांमध्ये जगत होतो. ही केवळ म्हण नाही, तर मानसशास्त्राच्या दृष्टीने सिद्ध झालेली वस्तुस्थिती आहे. आपले विचार जितके निरोगी तितकं आयुष्य आनंदी आणि अर्थपूर्ण वाटतं. परिस्थिती कधीच परिपूर्ण नसते, पण आपण त्या परिस्थितीत कोणते विचार निवडतो यावर आपल्या काळाचं स्वरूप ठरतं. आजच्या गोंधळलेल्या तणावग्रस्त जीवनात चांगले विचार जोपासणे हीच खरी जीवनशैली ठरते. आपण भूतकाळातील आठवणी चांगला काळ म्हणून जपतो, ते त्या काळात केलेल्या सकारात्मक विचारांमुळेच. त्यामुळे वर्तमान क्षणातही चांगले विचार जगलो तर भविष्य काळही आपोआप चांगला ठरेल. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.